नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान मटण। तर सर्वात आधी मी याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेते। हे आपलं मटण धुवून झालेलं आहे। असं स्वच्छ धुवून घेतलंय। तर ह्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे, तर लवकर शिजलं जाईल। तर आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर 1 चमचा हळद, मीठ, तर हे मिक्स करून घ्या। मिक्स करून झालेला आहे। तर मी इथे घेतलेला आहे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा। तर हे तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आलं आणि लसणाची पेस्ट, तर खरपूस होईपर्यंत मी भाजून घेते। चला तर टाकूया मटण। खाली मटण लागू नये म्हणून आपल्याला हलवत राहायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। कुकरवरती ताट ठेवून त्याच्यात पाणी गरम करून घ्यायचं। तर इथे पाणी गरम झालेलं आहे, तर याच्यात ओतून घेऊया। तर तुम्हाला जितक्या प्रमाणात रस्सा हवा आहे तितका तुम्ही करू शकताय। झाकण लावून आपल्याला 5 शिट्टी करून घ्यायचं। मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात। तर मी इथे घेतलेला आहे 2 चमच जिरे, 3-4 दालचिनी, 2 तमालपत्रे, 2 चमच तीळ, 5-6 लवंग आणि मिरे। तर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। खरपूस वास येऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्या कढईमध्ये 2 चमच तेल घालून घेते आणि हे सुक्कं खोबरं, तर खोबरं आपल्याला तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे।
तर तुम्ही बघू शकताय तांबूस रंग आलेला आहे. तर याला मी काढून घेते. त्यामध्ये 1 टीस्पून तेल टाकून घेते आणि छोटे छोटे 4 कांदे मी बारीक काप करून घेतलेले आहेत. तर कांदा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. तर कांदा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे 1 चिरलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे. तर मी याला काढून घेते एका प्लेटमध्ये. तर मसाल्यांना गार करून घ्यायचं आहे, परत मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. चला तर मी आता वाटून घेते. खोबरं आणि सुके मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे कांदा आणि टोमॅटो. तर आता हे पण बारीक करून घेते. तर आपलं वाटण तयार आहे. मटण शिजून झालेलं आहे. तर मी 5 शिट्ट्या काढून घेतल्यात. तर बघूया मटण शिजलंय का. तर बघू शकताय तुम्ही मटण शिजलेलं आहे. तर आहे त्या कढईमध्ये तेल टाकून घेऊया. आहे त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि वाटून घेतलेला मसाला. तर आपल्याला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आपला मसाला भाजून झालेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चम्मच मटण मसाला. ही आपली लाल तिखट, तर आपल्याला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मी आळणी रश्श्यातलं 2 पळी या सुक्यामध्ये टाकत आहे. तर मसाला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते मटण. तर 2 मिनिट झाकून ठेवते. तर आपलं मटण तयार आहे. त्याच्यावरून टाकते कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपल्याला रश्श्याची तयारी करायची आहे. तर गॅसवरती पातेल ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तेल, थोडेसे जिरे तडतडले की त्यात मसाला टाकूया. तर जिरे तडतडले तर मसाला टाकून घेऊ. तर तुम्ही बघू शकताय तेल सुटलेलं आहे.
मध्यम आचेवरती आपल्याला भाजत राहायचं आहे. मसाला आपला भाजून झालेला आहे. आता टाकते लाल तिखट, एक टीस्पून मटन मसाला, आता हे आळणी रस्सा आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर मसाला भाजून झालेला आहे. आता मगाशी काढलेली चरबी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण रश्श्याला चांगली तरी येते. तरी येण्यासाठी मी चरबी टाकते त्याच्यामध्ये. 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपले 2 मिनिट झालेले आहेत. तर मी टाकते आळणी पाणी. जितक्या प्रमाणात हवं तितकं तुम्ही पाणी वाढवू शकता. आपण मॅरिनेट केलं तेव्हा मीठ टाकलेलं, पण मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी मीठ टाकत आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून टाकत आहे आणि मस्त आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. उकळी येऊपर्यंत शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. आपला रस्सा तयार आहे आणि इकडे सुक्खं. तर तुम्ही बघू शकताय माझं मटण तयार आहे. सुक्कं, रस्सा, भाकरी, कांदा आणि लिंबू. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.